ही आंब्याची पुरणपोळी पहा किंवा सांजेची पोळी पहा. अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी ही आंब्याची पुरणपोळी तयार झालेली आहे. तर ही पोळी कशी बनवायची तर चला तर मग तुम्हाला सांगते. तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे आज आपण आंब्याची रेसिपी बनवणार आहोत. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर आंब्याची रेसिपी तर बनतेच. तर त्यासाठी मी इथं 2 आंबे घेतलेले आहेत आणि त्यांना कट करून त्यामधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा गर मिक्सरला एकदा फिरवून इथं बघा अशा प्रकारे मी फिरवून घेतलेला आहे. तर अर्धी वाटी आंब्याचा गर आहे. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. त्याकरता चवीनुसार मीठ आणि छान कलर येण्यासाठी मी इथं हळद वापरलेली आहे की ह्या पुरणपोळीला छान असा रंग येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा हे एकदा छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर लागेल एवढं पाणी टाकून आपण याचा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आपण पुरणपोळीला जसं मळतो तसंच मळायचं, जास्त पातळ मळायचं नाही. आता इथे छान मळून झालेलं आहे. त्यानंतर याला थोडंसं तेल लावायचं, 1-2 सेकंद मळून घ्यायचं आणि त्यावर कोणतंही भांडं ताट ठेवून आपण 15 ते 20 मिनिट साईडला ठेवून देऊया. तर या पुरणपोळीमध्ये लागणारं सारण आपण तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 3 ते 4 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. हे गाईचं तूप आहे. आता त्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर हा रवा छान ह्या तुपामध्ये आपल्याला मंद गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅस कमीच ठेवायचा. छान असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. तर हा रवा भाजण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिट मला लागले. तर आता हा रवा छान भाजल्यानंतर आपण यामध्ये आंब्याचा गर टाकणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा आंब्याचा गर तयार झालेला आहे. तर पटकन असा आपण हा आंब्याचा गर ह्या रव्यामध्ये मिक्स करायचा आणि ज्या वाटीमध्ये मी आंब्याचा गर काढून घेतलेला होता त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घ्यायचं आणि ते कोमट पाणी घेतलेलं आहे. तर ते पाणी ह्यामध्ये टाकायचं. तर आता आपण हे सारण बनवलेलं आहे, तर यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर हे पातळ होऊ शकतं. आपल्याला पुरणपोळीसारखं हे घट्ट बनवायचं आहे, आपण पुरण ज्याप्रमाणे करतो तसं. तर आता छान मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडीशीच मी इथं साखर टाकलेली आहे. साधारण 2 ते 3 चमचे साखर असेल, कारण आंबा हा खूप गोड आहे, त्यामुळे मी इथं साखरेचं कमी प्रमाण घेतलेलं आहे. साखर एकदा छान मिक्स करून झाली की यामध्ये मी आता डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मिल्क पावडर आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटत असेल तर टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. आता यामध्ये विलायची पूड टाकायची आणि इथे मी चिमूटभरच मीठ टाकलेलं आहे, कारण कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना मीठ टाकलं की त्याची चव आणखीनच छान लागते. आता हे सगळे पदार्थ आपण छान एकदा मिक्स करून घेऊ. त्यावर झाकण ठेवायचं आणि त्या 4 ते 5 मिनिट गॅस बंद करून झाकण ठेवायचं. त्यानंतर इथे बघा मी मोठ्या ताटामध्ये पसरून 5 ते 10 मिनिट साईडला ठेवलं होतं. त्यानंतर इथे छान थंड झालं की आपण अशा प्रकारे गोळा बनवून घेणार आहोत. म्हणजे असा लाडू बनवून घ्यायचा. हे असे बनवून ठेवायचे किंवा तुम्ही पोळी बनवताना पण घेऊ शकता. तर इथे बघा 15 ते 20 मिनिट मी पीठ साईडला ठेवलं होतं. तर किती मस्त मऊ असं तयार झालेलं आहे. आपल्याला असंच पीठ पाहिजे, तुम्ही इथं बघू शकता. तर यामधला मी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याला असं वाटीप्रमाणे आकार द्यायचा. आपण पुरणपोळी ज्याप्रमाणे करतो तशीच करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे, हे आंब्याच्या रवा आणि आंब्याचं गर टाकून जे सारण बनवलेलं आहे ते टाकून घेऊ आणि ज्याप्रमाणे पुरणपोळी आपण सगळ्या बाजूने याचं तोंड बंद करून इथे फोल्ड करून घ्यायचं. तर अशाप्रमाणे केलं ना की हे सारण अजिबात बाहेर निघत नाही, अगदी सहज अशी लाटल्या जाते. तर एकदा छान असं पसरून घेऊ, म्हणजे हे मधलं सारण आहे ते सगळीकडून छान असं गोल होईल. नाहीतर असं जर पसरवलं नाही तर ते सारण एका साईडला जातं.
तर अशाप्रमाणे पोळी लाटायची। तर इथे तुम्ही बघू शकता की हे जे आपण सारण बनवलेलं आहे किंवा हा जो सांजा बनवलेला आहे तर हा सगळ्या बाजूने पसरलेला आहे। इथे मी साईडला तवा गरम करायला ठेवलं होतं, त्यावर मी थोडंसं तूप टाकलं। आता ही तयार केलेली पोळी टाकायची आणि पोळीला थोडेसे बबल्स आले की पोळी लगेच दुसऱ्या साईडनं पलटून घ्यायची। आता एका साईडनं छान भाजून झाली की त्यावर साजूक तूप टाकायचं। तुम्हाला हवं असेल तर तूप टाका किंवा तेल टाकलं तरी चालेल। आता पलटून दुसऱ्या साईडनंही छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची। इथे गॅस मी कमीच ठेवलेला आहे। दोन्ही साईडनंही छान अशी खरपूस भाजून झालेली आहे। अशाच प्रकारे मी दुसरीही पोळी करून घेते। हे बघा, मस्त छान लुसलुशीत अशी इथे तुम्ही बघू शकता की सारण सगळ्या साईडनं पसरलेलं आहे। इथे बघा, पूर्ण पोळीमध्ये सारण पसरलेलं आहे आणि मऊ लुसलुस तर तयार झालेली आहे आपली आंब्याची पुरणपोळी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। धन्यवाद।